डबल फाईव्ह 9 मुंबईला असेल ना? मिस पॉप्युलर म्हणजे हा अवॉर्ड मी जिंकला. आणि त्याच्यानंतर मिस विदर्भ, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकप्रिय वीरांगना, आणि नंतर मिस इंटरनॅशनल, हे माझं शेवट. आणि बाकी जे सन्मान वगैरे झाले ते वेगळे. तेरे इश्क पे मर जाऊं, भीग भीग सपनों का जैसे खत है, हाय गिन गिन चाहत की जैसे लत है, मर जाऊं मर जाऊं, तेरे इश्क पे मर जाऊं. So Gayatri was the winner of last season. She's from Kolhapur, Maharashtra, Shigaon. You can understand कि शिगांव महाराष्ट्र से 24-26 घंटे की यात्रा करके उसका पैशन यहाँ तक उसको लेकर आया. So we love to hear. आप थोड़ा सा अपना एक्सपीरियंस शेयर करेंगे. अभी तक कितने कितने इवेंट्स में आपने अपने टाइटल्स को अचीव किया है और इस कार्य कुठले कुठले पुरस्कार आपण या क्षेत्रामध्ये मिळवलेले आहेत? नमस्कार, मी गायत्री वासुदेव रोहनकर, प्रॉपर संतनगरी शेगाव येथील. माझी आवड मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे ती लहानपणापासूनच होती, पण योग्य रूट मला मिळत नव्हता. तर मी सर्वात आधी मिस पॉप्युलर हा अवॉर्ड जिंकली. त्याच्यानंतर मिस विदर्भ, वीरांगना महाराष्ट्राची, मिस महाराष्ट्र, आणि त्याच्यानंतर मी मिस इंडिया, आणि नंतर मिस इंडिया इंटरनॅशनल, हे सर्व अवॉर्ड जिंकली. या क्षेत्रामध्ये काम करीत असताना आपल्याला कुठल्या अडचणी गेल्या आणि कोणी कोणी मदत केली आपल्याला? अडचणी तर खूप आल्या, कारण मॉडेलिंग फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्याकडच्या लोकांचा तरी बराच वेगळा आहे. जेव्हा मी कोणाला सांगते हां मी मॉडेलिंग करते, हां का बरं मॉडेलिंग करते, एकदम असं म्हणजे त्यांना त्यातलं काय असते नेमकं हेच माहिती नाही. सपोर्ट जर म्हटला तर फक्त आईबाबा हे माझ्यासोबत होते, आणि त्यांच्याचमुळे आज मी इथपर्यंत म्हणजे सक्सेस होऊ शकले. तर आज जागतिक महिला दिन आहे, या निमित्ताने महिलांना काय आवाहन कराल? सर्वात आधी तर महिलांमध्ये म्हणजे महिलांकरता सांगते की महिलांमध्ये अशी शक्ती आहे जी ते स्वतःही ओळखू शकत नाही. जर त्यांनी करण्याचा काही प्रयत्न केला तर खूप काही करू शकतात. प्रत्येकात हे टॅलेंट वेगवेगळं असते. जसं माझी एवढी परिस्थिती नाही आहे, पण मी करू शकली, तसंच प्रत्येक महिला ही करू शकते. आणि सर्वात तर महत्त्वाची गोष्ट की महिलांनी बिंदास लाईफ जगायला पाहिजे, तर त्या सक्सेस होऊ शकतात. असं कसं महिलांनी सर्व गोष्टी असून चूल आणि मूलच का सांभाळावं? जर सरकारने आपल्याकरता समान कायद्यात गेलेला आहे, महिलांकरता बऱ्याच काही सोयी दिलेल्या आहेत, तर का आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभं नाही राहायचं? करू शकतात, करायला पाहिजे, असं मला महिलांना सांगायचं.